संजय मामा हो, किती घाबरले मी, मला वाटलं कोण आलंय। हे बघ तारा, घाबरू नको। ऐक, आपण असं भेटलोय हे कोणालाही कळता कामा नये, कारण तारा धोका अजून टळलेला नाही। मला याआधी तुझ्याशी नीट बोलता आलं नाही, म्हणून मी परत तुला आठवण करून द्यायला आलोय की सावध राहा तारा। तुला जेलमधून सोडवण्याआधी मी जे दृश्य पाहिलं ना ते खूप भयंकर होतं। त्या धोक्याची जाणीव मला ते दृश्य पाहून फार ठळकपणे झाली। सुडाच्या भावनेने शकुंतला पेटली आहे हे जेव्हा माझ्या लक्षात आलं ना तेव्हाच ठरवलं तुला जेलमधून सोडवायचं। पण तारा, त्या दिवशी टेकडीवर खरी गोळी मी झाडली होती शकुंतलेवर। त्यामुळे मी माझा जीव वाचवण्यासाठी शकुंतलेला सामील झालो, पण ती संपूर्ण सरनाईक कुटुंबाचा सत्यानाश करायला निघाली ना, हे मला कळलं तेव्हाच ठरवलं की तुला जेलमधून बाहेर काढायचं। मॅडम, तुमची बेल झाली आहे, तुम्ही जाऊ शकता घरी। माझी बेल झाली? कोणी केली आहे माझी बेल? संजय मामा, तुम्ही इथं? होय तारा, मी इथे। तारा, तुझी आता परत घरी यायची वेळ झाली आहे। खूप सोचलंस तू, पण आता नाही। तुला जिने त्रास दिला, तुला जिने इतकं सहन करायला लावलं, आता तिला धडा शिकवायची वेळ आली आहे। शकुंतला फक्त तुलाच नाही ग, माझ्या ताईच्या संपूर्ण कुटुंबाला एकमेकांपासून तोडायला निघाली आहे। ताईचं घर, बिझनेस या सगळ्यांचा सत्यानाश करून आपल्या श्रेयसला तिच्या सोबत घेऊन चालली आहे, ते पण कायमची। काय? होय, आणि तारा, हे सगळं तूच थांबू शकतेस। वेळ खूप कमी आहे, तुला मी इथून सोडवलंय, आता तू स्वतंत्र आहेस, तुला काहीतरी करावं लागेल। थँक्यू मामा, पण त्याआधी मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। काय? ते असं की यशोधरा मॅडम जिवंत आहेत। त्या आत्ता कुठे आहेत मला माहिती नाही, पण त्या सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या, कोमात होत्या। मी त्यांची व्यवस्था लावणार होते, पण तेवढ्यात हे सगळं झालं आणि मला जेलमध्ये टाकलं। त्यानंतर त्यांना कोणीतरी तिथून हलवलंय, म्हणजे कोणी हलवलंय, कुठे हलवलंय हे काय मला माहिती नाही। त्यामुळे त्या सेफ झाल्या आहेत की संकटात सापडल्या आहेत काही कळायला मार्ग नाही मामा। मला नाही टेन्शन आलंय हो। तारा, टेन्शन घेऊ नको, तुझ्या मॅडम सेफ आहे। म्हणजे यशोधरा ताईला मी एकदा एकटं सोडलं होतं, आणि त्याच संधीचा फायदा घेऊन त्या शकुंतलेने माझ्या ताईचा घात करण्याचा प्रयत्न केला। पण आता नाही तारा, मी अशी दुसऱ्यांदा चूक करणार नाही। त्यामुळे तारा, तू काळजी करू नको, ताई कोमात आहेत पण सुखरूप आहे। पण तारा, तू जेलमधून सुटलीस, शकुंतलेच्या तावडीतून नाही,
हे विसरू नको. तारा, इथून पुढची लढाई आता खूप कठीण असणार आहे. माझी सगळ्यात मोठी गुन्हेगार यशोधरा तू होतीस. आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख तू मला दिलंयस. मी तर तुला संपवलंच, पण आता तुझं हे घर वाचून सुद्धा चालणार नाहीये. या घराला मी आता भस्मसात करून टाकेन. अरविंद, भाऊबीज तर केलीस, पण भावाचं नातं नाही निभावता आलं तुला. नेहमी बायकोचा बैल म्हणून राहिलास. जमिनीचं डील करण्यासाठी मी तुझ्या घरी आले, पण तेव्हा माझी बाजू नाही घेऊ शकलास. ती तारा माझ्या नाकावर टिचून घरात परत आली, तेव्हाही तू मला साथ दिली नाहीस. तुला जगण्याचा काहीही अधिकार नाही. आई, तुमचं मी काय करायचं हो? हा, तुम्ही डबल ढोलकी. आज तळ्यात तर उद्या मळ्यात. जो तुमच्या समोर रडला तुम्ही त्याचीच बाजू घेतली. तुमचा तसा काहीच उपयोग नाही. धोकाच जास्त. हव्यात कशाला तुम्ही? अक्षय आणि श्रावणी, किती स्वार्थी माणसं आहात तुम्ही. तुमच्यासारखी स्वार्थी माणसं मी कुठेच पाहिली नाहीत. घर, नाती, आपली माणसं कशातच पडलेलं नाही ना तुम्हाला. पैशासाठी आणि पॉवरसाठी तुम्ही कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसाल. अशी माणसं असण्यापेक्षा नसलेली बरी. त्या शकुंतलाला येवाना एवढं नक्की कळलं असेल की ही तारा सहजासहजी हार मानणाऱ्यातली नाहीये. त्यामुळे ही परीक्षा आता कठीण असणार आहे. त्यामुळे सावध राहा. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचल, नाहीतर ही शकुंतला तुला संपवायला मागे पुढे पाहणार नाही. आता फक्त तू राहिलीस तारा. तुम्ही हिला संपवणं तुमचं काम नाहीये. हिला आमच्यावर सोपवा. थांब, काय करतेस? हे किचन माझे आणि मला विचारल्याशिवाय इथे यायचं नाही, कळलं? श्रेयससाठी ब्रेकफास्ट करायला आले आणि मी पण या घरची सून आहे, त्यामुळे तू मला अडवू शकत नाहीस. माझ्याच फोन मधल्या व्हिडिओच्या जोरावर उडतीयस तू सून म्हणून, पण या घरची मोठी सून मी आहे आणि मी तुला कधीच या घरात पाय रोवू देणार नाहीये. हे नेहमी लक्षात ठेवायचं. 4 दिवसांची पाहुणी आहेस. ज्या दिवशी श्रेयस भाऊजी बरे होतील आणि त्यांना कळेल ना की तू आराध्या नाही तारा आहेस,
त्याच दिवशी तुझा हा सगळा खेळ संपेल. मग बाहेरचा रस्ता विसरू नकोस, कळलं? त्यामुळे मला क्रॉस करायला जाऊ नकोस. अगं श्रावणी, मुळात माझं युद्ध तुझ्याशी नाहीच आहे. तुला जे करायचंय ते कर, जे मिळवायचंय ते मिळव. या घरातली मोठी सून म्हणून जो काय मान आहे, अधिकार आहे, ते सगळं मिरवणं तू घे, पण माझ्या वाटेत आडवी येऊ नकोस. दूर सारताना जर फटका लागला ना तर झेपणार नाही तुला. काल त्याने मला खोलीतनं बाहेर काढली, आज काय करेल? श्रेयस, तुझ्यासाठी सूप. श्रेयस, ब्रेकफास्टच्या आधीचं औषध घेतलंस का तू? आराध्या, त्याच्या औषधाच्या वेळा बदलल्यात. ती कधी द्यायची, कशी द्यायची, त्याची वेळ काय आहे, हे सगळं मला माहिती. तू यात न पडलेलंच बरं. तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं सूप आणलंय, चौतरी घे प्लीज. मला नकोय तुझ्या हातचं काही. तू कशाला आली आहेस इथे? मला नाही आवडत तू. तू जा इथून. आराध्या, त्याला नाही खायचंय तुझ्या हातचं. तू का जबरदस्ती करतेस? जा बघू तू. बसा, आपण पोहे खाऊया. हा निखिल, बोल. अच्छा अच्छा, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टरांना सांग त्या कोमातून बाहेर येतील यासाठी काय वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. प्लीज प्लीज सांग तू. अच्छा, नाही आले का डॉक्टर? किती वेळात येणार आहे? बरं बरं, ठीक आहे. तारा डॉक्टर विषयी का बोलते? कोण आहे हॉस्पिटलमध्ये आणि कोमामध्ये? काहीतरी महत्वाचं आहे. यशोधराबद्दल तर नाही? ताराकडून सत्य काढून घ्यायलाच हवं. हे काय? देवाच्या पूजेची तयारी कोणी केली? फुलं नाही आहेत, आता पूजा कशी करायची? आजी, फुलंच आणायला गेले होते बागेत. हे घे. बस तारा, बैस इथे. बैस तिथे.
या दिव्यावर हात ठेव आणि सांग, माझी यशोधरा जिवंत आहे की नाही? तारा, मी आई आहे तिची. जगात कोणी जरी सांगितलं ना यशोधरा जिवंत नाहीये, प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्याने बघत नाही तोपर्यंत मी विश्वास नाही ठेवणार. ती या घरात परत यावे म्हणून देवाकडे मी रोज प्रार्थना करते. माझं मन सांगते ती जिवंत आहे. तुला काय माहिती असेल तर मला सांग. आई या नात्यानं मी विचारते तुला, त्या अधिकारानं विचारते. हे बघ, तू जगाला भले काही सांगू नकोस, पण मला सांग ती जिवंत आहे की नाही. या दिव्यावर हात ठेवून खरं खरं सांग तारा. माझी यशोधरा जिवंत आहे की नाही? हो आजी, यशोधरा मॅडम जिवंत आहेत. त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांना एका दूरच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. कोमामध्ये आहेत त्या. खरंच खरंच माझी यशोधरा जिवंत आहे. देवा, तू केवढी मोठी कृपा केलीस रे माझ्यावर. तारा तारा, उठ चल, उठ तारा. माझी यशोधरा कुठे सांग. चल ना, आत्ताच्या आत्ता मला घेऊन चल. चल, मला माझ्या लाडक्या लेकीचं तोंड बघायचंय का. चल ना प्लीज, चल ना, घेऊन चल. आजी शांत व्हा. सगळ्यात पहिलं म्हणजे ही गोष्ट घरात इतरांना कळता कामा नये. बाबांना सुद्धा. मला माहितीये तुमचा सगळ्यांवर लई विश्वास आहे, पण यशोधरा मॅडमांच्या जीवाचा प्रश्न आहे. आणि एखाद्या माणसावर एकदा हल्ला झाला म्हणजे पुन्हा होऊ शकतो, एवढं फक्त समजून घ्या. आजी, यावेळी त्या स्वतःला वाचवायला स्वतः शुद्धीवर नाहीये हे ध्यानात ठेवायला पाहिजे आपण. त्यांची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. मला मान्य आहे ग, सगळं मान्य आहे, पण तू चल ना मला घेऊन. चल चल तिकडे चल. एकदा तिला कधी सुखरूप बघते असं झालंय मला. चल ना, चल ना ग, चल ना तारा, प्लीज चल. संजय, तू इथे? तारा, तू तर म्हणाली होतीस की कोणालाही माहित नाहीये. नाही आजी, मामांनीच यशोधरा मॅडमांना इथं हलवलंय मॅडमांच्या सेफ्टीसाठी. संजय, हो आई, माफ करा मला, पण ताईच्या सेफ्टीसाठी मला हे सगळं गुप्त ठेवणं भाग होतं. पण आई, तुम्ही आता ताईला बघू शकता. संजय, मला खूप टेन्शन आले रे, खूप टेन्शन आले. मला यशोधरा दिसेल ना, मला भेटता येईल ना तिला? हो आजी, नका घाबरू तुम्ही. हो आई, तुम्ही ताईला पाहू शकता, पण ताई आपल्याला पाहू शकणार नाही, कारण ताई कोमामध्ये आहे. चालेल रे, चालेल चालेल, मला चालेल. मी लांबून बघेन तिला, पण मला दिसेल ना माझी यशोधरा. डॉक्टर, यशोधरा मॅडम आणि माझ्या आई आहेत. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, मला माझ्या मुलीला बघायचंय. हो हो, पण त्याआधी हे त्यांचं सामान तुमच्याकडे सुपूर्द करायचंय. काय आहे तिचं बघू. साडी, ताईची साडी. यशोधराची साडी. माझी यशोधरा. आजी शांत व्हा, आजी शांत व्हा. माझी यशोधरा.